श्रीज किचन आपण नवीन व्हिडिओ बनवत आहात आणि आपण आता करतो आहे बिर्याणी, मटन बिर्याणी करतो आहे. तर आपण त्यासाठी ऑलमोस्ट 1 किलो जे आहे मटन घेतलेलं आहे आणि ऑलमोस्ट ह्याला 5 ते 6 वेळेस स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर आता हे धुणं झालेलं आहे मटनचं एकदम स्वच्छ. आणि त्याच्यानंतर आपण इथं घेतलेलं आहे बासमती राईस. तर हे ऑलमोस्ट 1.5 ते 2 किलो आहे. तर ह्याला व्यवस्थित आपण 5 ते 6 वेळेस धुवून घेतलेलं आहे चांगलं आणि एक अर्धा ते पाऊण तास ह्याला पाण्यात भिजवून ठेवलेलं आहे. तर आपण आता स्टार्ट करूया याची मटन बिर्याणी. तर आपण आता काय करतो आहे, आपण कुकर ठेवलेला आहे. तर कुकर गरम करायला ठेवतो आहे, ऑलमोस्ट झालेलं आहे. आणि आपण आता ह्याच्यात तेल टाकतो आहे. ऑलमोस्ट 1 ते 1.5 वाटी आपण तेल टाकलेलं आहे. तर आपण आता हे तेल गरम झाल्यानंतर हे जे मटण आहे त्याला आपण थोडंसं शिजवू आणि त्याच्यानंतर आपण आता बिर्याणी स्टार्ट करू. कशी बनवायची ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवेल मी. आणि तुम्ही हा व्हिडिओ फॉलो करा आणि जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कांदे जे आम्ही खूप कापून घेतलेले आहेत, कारण की बिर्याणी आणि सुक्कं मटण ऑलरेडी केलेलं आहे. त्याचा व्हिडिओ पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. तर कांदे आपण आता टाकतो याच्यात. वा, याला छान मस्त आता फ्राय करून घेऊ कांद्याला आणि त्याच्यानंतर हळूहळू बाकीचे स्टेप्स तुम्हाला दाखवतो. तर आता साईड बाय साईड काय केलेलं आपण की एक पूर्ण पुदिना घेतलेला आहे. पुदिना व्यवस्थित कापलेला आहे आणि साईड बाय साईड इकडं जे आहे ते आपण कोथिंबीर घेतलेली आहे. पुदिना मस्ट आहे यासाठी, कारण की पुदिनाशिवाय चव येणार नाही आपल्याला मटन बिर्याणीसाठी. तर आपण आता हे 2 व्यवस्थित छान कापून घेतलेत बारीक. आणि त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे आपण मिरचीचं पेस्ट करून ठेवतो आम्ही दरवेळेस, तर ते घेतलेलं आहे. आणि साईड बाय साईड आपण खोबऱ्याची पावडर पण करून घेतलेली आहे, मिक्सरमध्ये फिरून घेतलेली आहे बारीक एकदम. तर आता हे कांदा ऑलमोस्ट थोडासा झालेला आहे, हे थोडासा लालसर टाईपमध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर आपण आता टाकतोय आता एक एक सामग्री याची. आणि काय आहे ना की हे पण घेतलेलं आपण कांदा खोबऱ्याचा पेस्ट आम्ही ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. तर सोपं जातं जेव्हा मटन किंवा चिकन जर असेल ना, तर हे सगळं सामग्री रेडी करून ठेवतात, जेणेकरून आपल्याला एकदम क्विक फास्ट सर्विस, म्हणजे लगेच भेटतं आपल्याला सगळं केलेलं आणि ते लगेच आपण प्रोसेस करून टाकू शकतो. आणि आपलं जे मटन किंवा मटन बिर्याणी आहे हे आपण रेडी लगेच होते. म्हणजे काय आहे की प्रत्येक वेळेस करा त्याला टाईम खूप जातो. तर एकदाच आपण करून ठेवायचं सगळं हे. तर हे आपण हे सगळं केलेलं आहे आता. आणि साईड बाय साईड आपण आलं लसूणचं पेस्ट पण घेतलेलं आहे आणि खडा मसाल्याची पावडर पण घेतलेली आहे. आता तेल आणि कांदा मस्त छान झालेला आहे. आणि आता आपण टाकतो याच्यामध्ये आता मटन, जे की आपण 1 किलो जे मटन घेतलं होतं त्याला मटनला आपण व्यवस्थित शिजवणार आणि त्याच्यानंतर आपण करणार याची बिर्याणी. ऑलमोस्ट 1 किलो मटन आहे हे पूर्ण. आता मस्त फ्राय करून घेऊ, म्हणजे एकजीव करून घेऊ पूर्ण. त्याच्यात ऑलरेडी मसाले नाही आहेत, तर आता त्याच्यात मसाले टाकणार आता एक आणि मस्त नंतर फ्राय करून घेणार, म्हणजे जेणेकरून जे मसाले जे आहेत ते पूर्ण याला मटनला लागले पाहिजे. त्याच्याने सुद्धा चव खूप छान येते. जर मसाले व्यवस्थित जर मिक्स नाही केले ना तर थोडेसे कडवट टाईपमध्ये पण वाटतात. तर बेटर आहे की आपण पूर्ण मसाले जे आहेत सगळे व्यवस्थित छान लागलं पाहिजे ते मटनला. आता आपण टाकतो याच्यामध्ये मिरचीचं पेस्ट, ऑलमोस्ट 1 ते 1.5 चम्मच, 2 चम्मचच्या आसपास टाकू शकता. तिखट तुम्हाला जसं हवं आहे तसं त्या टाईपमध्ये तुम्ही टाकू शकता. चवीनुसार मीठ, हे हळद अर्धा ते 1 चम्मच हळद. याला मस्त छान फ्राय करून घ्यायचं. आपण टाकतो आता खडा मसाला पावडर,
तर टाकतोय आपण आलं लसूणचं पेस्ट. याला पुन्हा एकदा फ्राय करून घेऊ. आपण टाकतोय आता कांदा खोबऱ्याचं पेस्ट. भाजून घेतलेलं आहे, त्याची पेस्ट केलेली आहे आपण. ऑलमोस्ट 4 ते 4.5 चम्मच आम्ही टाकलेले 1 किलो मटनला. याला पण आता छान व्यवस्थित फ्राय करून घेऊ. आता टाकतोय आपण याच्यात पुदिना. नंतर टाकतोय कोथिंबीर. आता टाकतोय आपण खोबऱ्याची पावडर ऑलमोस्ट 4 ते 5 चमचे. याला पुन्हा एकदा आता सगळं मिक्स केलेलं आपण. आता पुन्हा एकदा फिरवू चांगलं आणि त्याच्यानंतर याला शिजवायला ठेवू. अशा प्रकारे आपण सगळं मसाला वगैरे सगळं मिक्स केल्यानंतर असं दिसतंय आपल्याला. तर आता याच्यात थोडंसं पाणी टाकू आणि ऑलमोस्ट 5 ते 6 कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत याला शिजवायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे आपलं, तर काय की बिर्याणीसाठी आपण मटण शिजवतो आहे ना, तर हे रेडी होईल ऑलमोस्ट 5 ते 6 शिट्ट्यामध्ये. तर ते झाल्यानंतर आपण आता लागू ते टाकलं आहे आपण आता ऑलमोस्ट 2 ते 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आपण शिजवण्यासाठी. आणि ते झाल्यानंतर आपण स्टार्ट करणार आहे भातासाठी. आता आपण याचं झाकण लावतोय कुकरचं. हे लागलं आपलं झाकण कुकरचं. ऑलमोस्ट 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत हे शिजवणार. त्याच्यानंतर आपण स्टार्ट करणार बिर्याणीसाठी. साईड बाय साईड आपण काय केलेलं आहे की कढई ठेवलेली आहे त्याला गरम करण्यासाठी. तर आपण जे आता बिर्याणी करतोय ना, त्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे. तर जो बिर्याणीमध्ये जो लेअर जातो मटण आणि भातचा, तर त्यासाठी आपण हे आधीच रेडी करून ठेवतोय आपण. आता याच्यासाठी ऑलमोस्ट एक डावगं तेल सफिशियंट आहे कांदा परतायला. हे टाकलं आहे आपण कांदा परतण्यासाठी तेल कढईमध्ये. गेलं तेल आपलं कढईमध्ये. आपण आता त्याच्यात टाकतोय कांदा. याला आता मस्त छान परतून घेऊ लालसर होईपर्यंत कांदा. आता कांदा जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत हे ऑलरेडी आम्ही हे करून ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये कोथिंबीर जाणार आणि त्याच्यानंतर पुदिना जाणार आहे आणि आपलं खोबऱ्याचं कीस जाणार आहे. याच्यामध्ये एक मस्त छान परतून घेऊ. आणि ते जी लेअर आहे जी बिर्याणीमध्ये टाकणार आहे आपण, त्यासाठी आपण हे करतोय. तुम्हाला बोललो होतं मी की साईड बाय साईड आम्ही जे आहे सुक्कं मटण रेडी केलेलं आहे. तर हे आहे आमचं आता सुक्कं मटण. ओहो, मस्त छान एकदम तेल सुटलेलं आहे. वा. तर सुक्का मटणसोबत बिर्याणी आणि त्याच्यानंतर पोळी चपाती पण बनतं. आणि छान एकदम आता शिट्टी पण आलेली आहे कुकरची. ऑलमोस्ट इथे आता ही 4थी शिट्टी आहे. 2 शिट्ट्या अजून झाल्यानंतर आपली जी आहे मटण हे रेडी होणार आहे. तर आता जे आहे कांदा आपल्याला मस्त एकदम छान लालसर झालेला आहे. त्याच्यानंतर आपण टाकतोय आता खोबऱ्याचं कीस कांद्यामध्ये. त्याच्यानंतर आपण टाकतोय कोथिंबीर आणि पुदिना. त्याला मस्त आता फ्राय करून घेऊ. हे आपण रेडी करतोय
बिर्याणीच्या भातासाठी. तर मिक्सर पण आपण आता साईडला बंद करून ठेवलेला आहे. आता व्यवस्थित त्याला एक 10 ते 15 मिनटामध्ये याचं आपण झाकण काढू आणि साईड बाय साईड आपण आता बिर्याणी रेडी करायला घेऊ. त्याला आधी फ्राय करून घेऊ छान. मस्त आता छान याला ऑलमोस्ट अर्धा ते 1 मिनटं याला फ्राय करून घेतलं तर आपलं हे जे आहे ते बिर्याणीसाठी जे करतो आहे आपण लेअर रेडी, कांद्याचं लेअर, दहीचं लेअर, ते आपण त्यासाठी हे करतो आहे आपण आता हे. तर आता काय आपण बिर्याणी आपण स्टार्ट करतो आहे ना, तर मोठं एकदम जर्मनचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यात ऑलमोस्ट अर्धा लिटर पाणी टाकलेलं आहे. पाणी का टाकलेलं आहे? कारण की आपल्याला भातासाठी लागणार आहे त्यासाठी. तर आपण आता बिर्याणीची प्रोसेस जी आहे आपण स्टार्ट करतो आहे. पाणी एकदम छान गरम झालेलं आहे. आता ऑलमोस्ट आपण 1 ते 1.5 चमचा जे मीठ टाकतो आहे आपण. याला काय आपण पुन्हा एकदा थोडंसं ना धुवून घेतो आहे. ऑलमोस्ट एक अर्धा पाऊण तास ठेवलं होतं याला भिजवायला. आता थोडंसं पुन्हा एकदा धुवून घेतो आहे आपण. आणि इकडे जे आहे पाणी पण उकळतं आहे. तर हे जाणार तांदूळ आपलं जर्मनच्या भांड्यामध्ये. हे गेलं पूर्ण आपलं तांदूळ. आता याला काय करायचं आहे, ऑलमोस्ट एक 70 ते 80% भाताला जे आहे चांगलं शिजून घ्यायचं 70 ते 80%. त्याच्यानंतर आपण मटण जे रेडी केलेलं आहे बिर्याणीसाठी ते आपण याच्यात लेअर बाय लेअर आपण ॲड करणार आहे. तर आपण जे मटण बनवलं होतं ना कुकरमध्ये, ते असं आपलं मस्त छान शिजलेलं आहे. एकदम छान हिरवी मिरचीचं मटण जे आहे ते आपण रेडी करून ठेवलेलं आहे. तर वा, छान शिजलेलं आहे एकदम. आता म्हणत ऑलरेडी आपण बिर्याणी भात करायला स्टार्ट केलेला आहे. तर आपण हे लेअर बाय लेअर आपण त्याच्यामध्ये टाकू. मी तुम्हाला दाखवण्याची प्रोसेस वगैरे सगळे दाखवेल तुम्हाला मी याच्यात. हे असं जे आहे आपलं भात 60-70 to 80% जे आहे शिजलेलं आहे. तर आपण आता काय करू, याच्यात लेअर बाय लेअर आपण सगळे सामग्री टाकून देऊ आणि बिर्याणीसाठी. तर आपण आता छोटंसं भांडं घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट एक अर्धं भांडं आपण काढू भात लेअर टाकण्यासाठी, जी बिर्याणीमध्ये आपण टाकणार आहे बिर्याणीच्या भातमध्ये. तर आता आपण टाकणार आहे. मस्त आता हे असं लाईनीत लावून ठेवलेलं आहे खाली. इथं मटण आहे, इथे दही आहे, इथे जे आहे आपलं तूप आहे. घरी आम्ही तूप करतो, ते तूप केलेले आम्ही. आता ते तूप पण आपल्या भातामध्ये जाणार आहे आणि आपण आता टाकतो आहे. तर आपण आता बिर्याणी करतो आहे ना, त्यासाठी आपण घेतलेली दही, तूप आणि आपण भाजून घेतलेलं आहे कांदा, खोबरं, पुदिना हे सगळं मिक्स करून लालसर कांदे आपण करून भाजून घेतलेलं आहे. नंतर आपण भांड्यामध्ये भात घेतलेला आहे आणि आपलं हे जे आहे मटण. वा, तर आपण आता स्टार्ट करूयात बिर्याणीसाठी. आपण आता टाकतो याच्यामध्ये मटणची बिर्याणी आपल्याला आता स्टार्ट झालेली आहे आता प्रोसेस. त्याच्यानंतर आपण टाकतो आता दही. काय समान लेअर करून घ्यायची. जेवढं मटण घेतलेलं आहे तेवढंच आपण दही घेतो आहे, तेवढंच त्याच साईजनी आपण किंवा त्याच आपण कांदा लसूणचं पूर्ण पेस्ट टाकतो आहे किंवा हे कांदा लसूणचं जे सामग्री रेडी केलेली आहे ते टाकतो आहे लेअरसाठी. प्लस हे आपलं जातं आहे आता तूप. वा वा वा, जबरदस्त बिर्याणी होणार आहे आता. पुन्हा मटनचं लेअर किंवा थोडासा आता भातचं लेअर टाकू आपण, जे ऑलरेडी 70-80% आपण शिजवलेले ते. आणि आता हे लेअर झाल्यानंतर अशी लेअर बाय लेअर सगळं आपण सगळं एकत्र टाकणार आहे आणि पुन्हा याला शिजवणार आहे आपण छान एकदम मस्त.
असं मस्त असं पीसेस वगैरे टाकतोय ना, जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित छान बिर्याणी पुरली पण पाहिजे याच्याने. ऑलमोस्ट आपण हे एक किलोचं मटण घेतलेलं आहे आणि बिर्याणी भात पण 1 किलोचा आहे. आता पुन्हा एकदा लेअर आपण टाकून देऊ दहीची आणि त्याच्यानंतर येईल पुन्हा तुपाची लेअर. ही गेली मस्त तुपाची लेअर. आपण आता टाकतोय खोबरं आणि कांद्याचा मिक्स. ही लेअर गेली पुन्हा एकदा. मस्त आता फायनल लेअर आपण टाकलेली आहे. पूर्ण मटण जे आहे पूर्ण साफ झालेलं आहे मला तरी वाटतंय. वा वा वा. आता ह्याला काय करायचं आपण, ह्याला गॅसवरती ऑलमोस्ट एक 10 मिनटं प्रॉपर शिजवू याला आणि आपली ही बिर्याणी जी आहे पूर्णपणे रेडी झालेली असेल. आता एकदा फायनल तुपाचं लेअर पण टाकू. वा. तर अशा प्रकारे आपली बिर्याणी मटन बिर्याणी मस्त रेडी झालेली आहे. साईडला सुक्का मटण घेतलेलं आहे, पोळी घेतलेली आहे 2, नंतर लिंबू घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे आणि ही आपली आहे बिर्याणी. वा. तर मस्त जवळून दाखवतो तुम्हाला. मस्त छान बिर्याणी झालेली आहे. तर आपण आता काय करू, याला स्टार्ट करू जेवायला आणि आपण हा व्हिडिओ इथंच संपू. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.